जळगाव महापालिका प्रशासनाने विविध करांची चांगल्या प्रकारे वसुली केली। याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी प्रशासन आणि अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय। पण ज्या प्रकारे प्रशासनाने घरोघरी जात वसुली केली, त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनाने घरोघरी जात सेवा सुविधा पुरवाव्यात आणि अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा शब्दामध्ये भोळे यांनी महापालिका प्रशासनाला सुनावले आहे। शिवाय जनतेला सेवा सुविधा देण्यात दिरंगाई करू नये आणि रस्त्यांची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यावीत, असं आवाहन देखील मनपा प्रशासनात त्यांनी केलं आहे। नमस्कार। खरं महापालिका प्रशासनाने वसुली चांगली केली, अधिकाऱ्यांचं अभिनंदन। माझी प्रशासनाला ही विनंती राहील की ज्या नागरिका त्रस्त झालेले आहेत, पिण्याचं पाणी असेल, श्वासच्या माध्यमातून चावा घेण्याचे प्रकार असतील, डागडुगे असेल किंवा नवीन रस्ते मंजूर झालेले त्याचं कामं उशिरा होत असतील, अशा पद्धतीने मला वाटतं प्रशासनाने सुद्धा जसं तुम्ही कर वसुलीला फिरला तसं विकासाच्या संदर्भात ज्या लोकांच्या समस्या लाईट बंद असतील, लोकांना पिण्याचं पाणी मिळत नसेल, तर हे सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेणं आवश्यकतेचं आहे। कारण जनतेचा रोष वाढत असताना मला वाटतं प्रशासनाची फक्त आम्ही वसुली नाही तर सेवा देणं सुद्धा जाणतो। मला वाटतं हा प्रशासनाने हे कर्तव्य पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। राहिले BNC आणि महापालिका हे जे वाद एकमेकाकडे बोट दावता, मी परत सांगेल की ही प्रॉपर्टी रस्ते ही महापालिकेची प्रॉपर्टी आहे। BNC फक्त एजन्सी आहे, तर महापालिकेने सर्व रस्ते उभे राहून आपले इंजिनियर सुपरवायझर उभे करून मला वाटतं सर्व कामं पूर्ण करून घेणे ही महापालिकेची जबाबदारी आहे। BNC रस्ता झाल्यानंतर महापालिकेकडे वर्ग करते, काही BNC मेंटेनन्स करत नाही, म्हणून महापालिकेची जबाबदारी आहे। आणि एक समन्वयाने साधून मला वाटतं नक्कीच आमची काही मदत लागत असेल त्यांनी आम्हाला जरी सांगितलं तर आम्ही 100% मदत करू। पण मला वाटतं जनतेतलं आणि प्रशासन आपण ह्या जनतेसाठी काय करू शकतो हा प्रयत्न मला वाटतं आपण सर्व मिळून केला पाहिजे। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की याच्याही आपण गांभीर्याने घ्यावं। ज्या काही पेपरमध्ये किंवा लोक त्रस्त झालेले असतील, ज्या सफाईच्या सुविधा असतील, लाईट बंद असतील त्याच्या असतील किंवा घनकचरा प्रकल्प उशिरा होत असेल, असे ते प्रकल्प आहे। पिण्याचं पाणी अमृतच्या पाईपलाईन टाकल्या गेल्या पण बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन जोडली गेलेली नाही आणि आज सुद्धा उन्हाळा इतका कडक उन्हाळ्यात असताना लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही। याच्यामुळे हे गांभीर्य घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावं। आमची काही मदत लागत असेल तर 100% त्यांनी आम्हाला सांगावं, असं आम्ही 100% आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।